यांच्याकडून पुरस्कृत केलेले आहेत, त्यांचेही मनपूर्वक आभार। त्यानंतर सिरीज साठी तुम्ही पाहताय बायसिकल ठेवण्यात आलेली आहे, सिरीज साठी ट्रॉफी ठेवण्यात आलेली आहे। स्वर्गीय किरण स्मृती आणि श्री चेतन पाटील आमचे छोट्या बांधकाम व्यावसायिक यांच्याकडून पुरस्कृत केलेले आहेत, त्यांचेही मी मनपूर्वक आभार व्यक्त करतोय। जाऊया बॅक टू द क्रिकेट। तिथे सामना सुरू आहे। वाशी इंडियन्स मच्छिंद्र स्मृती धारावी टीमने टॉस येथे जिंकलाय, प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय। स्वर्गीय सुनीता पाटील स्मृती कोपरकेरणी या टीमच्या विरुद्धामध्ये, स्वर्गीय सुनीता पाटील कोपरकेरणी 11 विरुद्ध वाशी इंडियन्स मच्छिंद्र स्मृती। सलामीची जोडी तुम्ही पाहताय, कोपरकेरणी टीम कडून गौरव बडदे आणि त्याच्या जोडीला अजिंक्य पाटील। दोन्ही खेळाडू नामांकित मातब्बर खेळाडू आहेत, महत्वाचे खेळाडू आहेत। कोपरकेरणी टीम कडून सातत्यानं अनेक स्पर्धा ज्यानं गाजवलेल्या आहेत। आणि बॉलिंग साठी सचिन नाईक पाबो प्लेचं पहिलं षटक टाकत असताना बॉलिंग साठी तयार। शॉर्ट थर्डमॅन, शॉर्ट फाईन लेग, एक बॅकवर्ड गली, एक पॉइंट, त्यानंतर एक मिड ऑफ। पहिला बॉल सचिन नाईकचा गौरव साठी, पहिलाच बॉल स्टेप आउट करताना ऑफ ड्राइव्ह इथे केलाय, परंतु मिड ऑफला चांगली फिल्डिंग होते सुमुख कडून 30 सर्कलच्या आतमध्ये, त्यामुळे धाव घेण्याचा कुठलाही प्रश्न नाहीये। पहिला बॉल अगदी चांगल्या टप्प्यावरती आहे, फलंदाजाची मुवमेंट पाहिली, त्यानंतर बॉल डिलिव्हर केला सचिननं। दुसरा बॉल स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड, मिड ऑफच्या भरून चांगला फटका, 1 बाउन्स ओव्हर द रोप। गौरवच्या बॅट मधून येतो हा क्रॅकिंग चौकार। उघडलेला आहे टीमचा श्री गणेश, टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड 4। ओहो, स्वीप मारण्याचा प्रयत्न, टॉप एज लागलाय, परंतु क्षेत्ररक्षक नाहीये, कुठलाही कॉल नाहीये कॅच हिटचा। नाराज होतोय सचिन नाईक, मोठी विकेट होती तीही गमावली। नो मॅन लँड मध्ये बॉल पडलाय, धाव घेण्याचा कुठलाही प्रश्न नाहीये। डॉट बॉल तर आलाय, परंतु विकेट सुद्धा गेलेली आहे। जर अगोदर कॅच हिटचा कॉल असला असता तर कदाचित कुठल्याही क्षेत्ररक्षकाने प्रयत्न केला असता। दोन्ही क्षेत्ररक्षक एकमेकांसमोर बघत राहिले। ओहो, चॉप केला बॉलला, हॅमर केलाय आणि बॉल पाठवलाय लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या पलीकडे। 4 रन गौरवच्या बॅट मधून येतो, आणखीन एक चौकार। टीमची धावसंख्या 8। टायमिंग, चांगला फटका, बॉल विकेट कीपर साठी सोडून दिलाय आउटसाइड द स्टंप, त्यामुळे अंपायर सिग्नल व्हाईट बॉल। एक अवंतर धाव स्कोर कार्ड वरती जोडली जाईल। आता स्कोर कार्ड वाढला जातोय। टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड 9। आतापर्यंत 4 बॉलचा खेळ संपलाय। पॉवर प्लेचा आता चांगला फायदा उठवत असताना गौरव बडदे। ओहो, हलका बॉल, फुलटोस स्वीप करत असताना बॉलला पाठवलाय डीप बॅकवर्ड ऑफ स्क्वेअर लेगच्या भरून, बॉल सीमारेषा पलीकडे। इट्स आउट ऑफ द पार्क। गौरवच्या बॅट मधून षटकार। होती 15। पाबो प्लेचा आता चांगलाच फायदा उठवत असताना एक चांगली सुरुवात सुनीता पाटील स्मृती कोपरकेरणी टीमची झालेली आहे। 15 धाबा, 5 बॉलचा खेळ संपलाय। शेवटचा बॉल, यावेळेस क्रॅकिंग कबल ड्राइव्ह, खूप चांगला फटका, अगदी सुईमधून धागा घुसतो
तसा बॉल घुसवलाय, बॉल सीमारेषा पलीकडे अलोंग द कार्पेट अगदी गुदगुल्या करत बॉल केला सीमा पार, चौकार आणि या चौकारानं ओव्हरची झाली समाप्ती. टीमचा पहिल्या ओव्हरचा खेळ संपला. टीमची धावसंख्या बिनगडीबाद 19 धावा. पहिल्या ओव्हरची सुरुवात अगदी धूमधडाक्यात झालेली आहे. सुनीता पाटील कोपरकिरणी 11 या टीमची. गौरव बडतेचं मी कौतुक करेन, कारण हे अनेक स्पर्धांमध्ये हे दोन संघ एकमेकांसमोर भिडलेले आहेत. ज्या ज्या वेळेस मोठमोठ्या स्पर्धेचं आयोजन तुम्ही पाहिलं त्यावेळेस मात्र पहिल्याच मॅच मध्ये अशा बऱ्याच वेळेला कोपरकिरणी 11 आणि धारावी टीम एकमेकांसमोर आलेली आहे. पहिल्या ओव्हरचा खेळ संपला. टीमची धावसंख्या 19. आता ओव्हर नंबर 2 मध्ये बॉलिंगसाठी पाबपले तर सेकंड ओव्हर टाकण्यासाठी धीरज भोईर लेफ्ट आर्म सीमर गोलंदाज बॉलिंग मार्क वरती. पहिला बॉल आडव्या बॅटने ते खेळण्याचा प्रयत्न अगोदरच शफल झाला होता. ऑन साइडला मन बनवलं होतं अजिंक्य पाटीलनं, परंतु बॅटच्या टू इंडला बॉल लागलाय. यंदाचा हंगाम अजिंक्य पाटीलनं गाजवलाय. अग्री कोहली प्रीमियर लीग मध्ये पहिलं अर्धशतक त्याच्या बॅट मधून आपण पाहिलं आणि चांगल्याच फ्रेम मध्ये आहे, चांगल्या टच मध्ये इनफॉर्म फलंदाज अजिंक्य पाटील मैदानामध्ये बॅटिंग करतोय. ओहो, बॅटच्या टू इनला फटका फसलाय. कॉट बिहाइंड द विकेट. फलंदाज बाद होतोय. शून्यावरती पहिली विकेट गमावली कोपरकिरणी टीमनं. अजिंक्य पाटील आउट. तुम्ही पाहताय प्रणित म्हात्रे एक लेफ्ट हँडर बॅटर आणि खूप चांगली आता रणनीती कोपरकिरणी टीम इथे वापरत असताना, कारण धीरज भोईर तो लेफ्ट हँडर बॉलर आहे आणि त्याच्या विरुद्धमध्ये आता लेफ्ट हँड बॅटर हे कॉन्टेस्ट बघायला जबरदस्त असतं आणि त्यामुळेच आता प्रमोटिंग केलं प्रणित म्हात्रेला. चांगलीच गेम प्लॅनिंग केलेली आहे, कारण लेफ्ट हँडर बॉलर पडल्यानंतर बाहेर चेंडू काढतो आणि लेफ्ट हँडर बॅटिंग साठी तो आतमध्ये येणारा बॉल म्हणजेच लेफ्ट हँड बॅटर साठी तो सोपा जातो ड्राईव्ह करण्यासाठी आणि तेच गेम प्लॅनिंग आता कोपरकिरणी टीम कडून आपल्याला पाहायला मिळतोय. टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड 19 या आकड्यावरती पहिली विकेट गमावली. शून्याचा चष्मा घालत मैदानाच्या बाहेर गेलाय अजिंक्य पाटील. यावेळेस पाच चांगला क्रॅकिंग ड्राईव्ह वाईडिश लॉंग ऑफला सचिन नाईक बॉल अडवतोय तोपर्यंत एक धावे ते मिळते. प्रणित म्हात्रेला सिंगलला आपलं खातं उघडलंय आणि या सिंगल बरोबर संघाची धावसंख्या आता स्कोर बोर्डवरती 20 धावा 20. कारण पहिल्या ओव्हर मध्ये 19 धावा बनवल्या होत्या. ज्यावेळेस बॅटिंग साठी गौरव बडदे स्ट्राईक वरती होता त्याच्या बॅट मधून अगदी धूमधडाक्यात सुरुवात झाली. एक षटकार त्यानंतर त्याच्या जोडीला 3 चौकार त्याने ठोकलेत आणि चांगल्याच टच मध्ये आहे. कारण यंदाचा हंगाम फारसा चांगला राहिला नाही या गौरव बडदेचा, परंतु या मॅच मध्ये चांगली बॅटिंग करतोय. ओहो, स्वीप मारण्याचा प्रयत्न टॉप एज लागलाय. स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक मागे चाललाय. खूप चांगला झेल आणि फलंदाज आउट होतोय. गौरव बडदे बॅक टू द पॅव्हिलियन.
थँक्यू. नवीन फलंदाज सुशांत पाटील चालला आता मैदानामध्ये बॅटिंगसाठी. पहिली विकेट 19 वरती पडली. अजिंक्य पाटील बाद झाला. दुसरी विकेट 20 या आकड्यावरती. स्वीप करण्याचा प्रयत्न टॉप एज लागला. पोझिशन मध्ये नव्हते गौरव बडदे. तिथे खूप चांगला झेल स्क्वेअर लेगला आदित्य चौरासी यांनी टिपलाय आणि 2 झटके लागलेत. धीरजनं 2 झटके दिलेले आहेत. ओहो स्विचिटचा फटका. इथेही विकेट. गली रिझर्व मध्ये खूप चांगला झेल टिपला आणि फलंदाज आउट. सुशांत पाटील गॉन. व्यावसायिक क्रिकेट सातत्यानं आता गाजवतोय धीरज. स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषकामध्ये सुद्धा खूप चांगली गोलंदाजी त्यानं केलेली आहे. त्यामुळे 3 झटके दिलेत. आता जीवन गोपाले मैदानामध्ये बॅटिंगसाठी. 3 विकेटचं नुकसान. टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड आतापर्यंत 20. सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. एकच धाव इथे खर्च केलेली आहे आतापर्यंत धीरज भोईरनं. सॉफ्ट हँडेडने फक्त ड्राईव्ह केला. बॅकफुटला जात असताना 1 धाव इथे मिळते आणि या सिंगल आता ओव्हरची झाली समाप्ती. 2 षटकांचा खेळ पॉवर प्लेचा संपलेला आहे आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर सुनीता पाटील स्मृती कोपरकरने टीमची धावसंख्या आहे 3 गडी बाद 21 धावा. 21 लॉस ऑफ 3 विकेट. तर जाऊया, वेळ झालेली आहे संगीत ऐकण्याची. टीमची धावसंख्या 21 ला 3. आता ओव्हर नंबर 3 मध्ये धारावी एक्सप्रेस विकी भोईर आलाय. ज्यानं नुकतीच ISPL या स्पर्धेमध्ये 2दा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार पटकावलेला आहे. विकी भोईर एक व्यावसायिक खेळाडू. पहिला बॉल स्विंग केला बॉलला स्क्वेअर ऑफ द विकेट. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे. पहिली धाव वेगाने. दुसऱ्या धावेचाही प्रयत्न. 2 धावे ते मिळतात. जीवन गोपालेला चांगली रनिंग बिटवीन द विकेट आणि या 2 रनच्या मदतीने आपलं खातं उघडलंय. संघाची धावसंख्या आता स्कोर बोर्ड 23. विकी भोईर बॉलिंग मार्क वरती. दुसरा बॉल ओव्हर पिच ड्राईव्ह केलाय. पहिली धाव वेगाने. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का, परंतु नाहीये. कुठली तयारी नव्हती दोन्ही बॅटरची. 1 धाव ते मिळते जीवनला आणि या सिंगल नंतर टीमची धावसंख्या आता स्कोर बोर्ड 24 रन. पहिल्या ओव्हर मध्ये 19 आल्या होत्या, परंतु सेकंड पॉवर प्ले मध्ये अगदी सपशेल नांगी टाकली सुनीता पाटील कोपरकर या टीमनं. 3 विकेट्स गारद केलेत धीरज भोईरनं. 2 धावा देत असताना काय ते षटक होतं. आता स्ट्रायकिंग इनला बॅटिंग साठी प्रणित म्हात्रे. आखो टप्प्याचा बॉल. इथेही बॅटची लिडिंग एज घेतली लागली आणि इथे कॉट बियॉन्ड विकेट स्वरूपामध्ये प्रणित विश्वनाथ म्हात्रे आउट. गमावलेले आहेत.
धक्क्यावरती धक्के लागतात. पहिली विकेट अजिंक्यची गेली, त्यानंतर गौरव आउट झाला, त्यानंतर मात्र सुशांत शून्यावरती बाद झाला, त्यानंतर मात्र ही विकेट आता गेलेली आहे. प्रणित म्हात्रेची नवीन फलंदाज अनिकेत टीमचा कॅप्टन. टीमची धावसंख्या 24 ला 4 विकेटचं नुकसान. ओहो, फटका चांगलाय, ओव्हर पिच बॉल आणि उडवलाय मिड विकेटच्या वरून अनिकेतच्या पाठमधून सिक्सर. उत्तुंग षटकार आलाय. षटकारानं आपलं खातं उघडलंय. संघाची धावसंख्या आता जाऊन पोहोचवली 30 या आकड्यावरती. इथून जर पार्टनरशिप बिल्ड झाली तर एक चांगला टार्गेट सेट होईल. 50-55 धावा सुद्धा चांगला टार्गेट असेल या मॅच मध्ये. बॅकफुटला जाऊन स्टीअर केलाय. पॉइंट आणि गलीच्या रिजन मधून काढण्याचा प्रयत्न. 1 धाव ते मिळते अनिकेतला. आणि या सिंगल नंतर आता टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड 31. खरं तर सुनीता पाटील स्मृती कोपरकरने टीमची जी बॅटिंगची खोली आहे ती स्ट्रॉंग आहे. कारण 4 विकेट्स गमावल्यानंतर सुद्धा त्याचे बॅटर ऑर्डर खूप स्ट्रॉंग आहे. ओहो, बॅकफुटला जाऊन पूल करण्याचा प्रयत्न. भन्नाट वेग, प्रचंड वेग, पंचांकडे अपील केली जाते परंतु अपीलला स्पष्ट नकार आलाय. डॉट बॉलनं ओव्हरची झाली समाप्ती. अशा पद्धतीने 3 षटकांचा खेळ संपलाय आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या 31 ला 4. सुनीता पाटील स्मृती कोपरकरने टीमची धावसंख्या 4 गडी बाद 31. चला, 3 षटकांचा खेळ संपला आणि टीमची धावसंख्या आता स्कोर बोर्ड आतापर्यंत 31 धावा. षटक क्रमांक 4 टाकण्यासाठी आता बॉलिंग मार्क वरती ज्याने 3 विकेट एकाच ओव्हर मध्ये प्राप्त केलेले आहेत. 2 धावा करत असताना तोच लेफ्ट आर्म स्विमर धीरज भोईर बॉलिंग मार्क वरती पुन्हा एकदा स्वतःचं दुसरं आणि संघाकडून 4थं षटक टाकण्यासाठी तयार. पहिलाच बॉल स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड. बॉल 1 बाउन्स ओव्हर द रोप. अनिकेतच्या बॅट मधून येतोय हा क्रॅकिंग चौकार. लई दमदार बॉल होता. त्याला खरपूस समाचार घेत असताना चौकार ठोकलाय. दुसरा बॉल बिग हिट करण्याचा प्रयत्न. इलिव्हेशन बघूया प्राप्त झाले की या फटक्या मागे. तिथे खूप चांगला झेल पकडलाय सुमुख आणि फलंदाज अनिकेत आउट. आणखीन एक विकेटचं पतन, आणखीन एक धक्का सुनीता पाटील स्मृती कोपरकरने टीमला. सुरुवात चांगली केली होती. एक षटकार एक चौकार मारत असं वाटलं होतं की एक चांगला टार्गेट. अनिकेतची बॅटिंग जर अशीच राहिली तर कोपरकरने टीम एक चांगला टार्गेट इथे सेट करू शकत होता. परंतु मोठ्या फटका मारण्याच्या नादामध्ये फारसं अंतर भेटलं नाहीये. टीमची धावसंख्या 35. नवीन फलंदाज आता बॅटिंग साठी हितेश म्हात्रे मैदानामध्ये दाखल झालेत. इथे पहा, दूरवरून केल्याचा प्रयत्न, स्वतः फॉलो थ्रू मध्ये झेल घेण्याचा प्रयत्न. धीरजनं सोडला झेल परंतु प्रयत्नाला सलाम.
खूप चांगला प्रयत्न करत असताना समर्पण क्रिकेटमध्ये काय असतं डेडिकेशन ते दाखवलंय धीरज भोईरनं. सिंगल मात्र कंप्लीट झाले, सिंगलनं आपलं खातं उघडलंय. संघाची धावसंख्या आता पुढे जाते 36, 5 गडी बाद 36. चौथं षटक सुरू असताना आतापर्यंत या ओव्हरचे 3 बॉल संपलेत, म्हणजे 3 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे. स्ट्रायकिंग साठी आता जीवन गोपाले बॅटिंग साठी आलाय. हा बॉल ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न पडल्यानंतर थोडासा खाली राहून गेला विकेट किपरच्या हातामध्ये. धीरज भोईर त्यावेळेस गोलंदाजी करतो. अनेक स्पर्धामध्ये मी पाहिलंय की धीरज भोईरचा पडल्यानंतर बॉल जास्त खाली राहतो आणि याच्यासाठी जाणला जातो. कटरचा चांगला वापर सातत्यानं करत असतो. अनेक विकेट्स त्याच्या नावावरती आहेत. या मॅच मध्ये आतापर्यंत 3 विकेट त्यानं गारद केलेत. यावेळेस फटका चांगला आहे, बॅटचा स्विंग चांगला आहे, परंतु इलिव्हेशन कमी प्राप्त झालं आणि मिड विकेटला दीपक ठाकूर वन ऑफ द बेस्ट फिल्डर फ्रॉम धारावी टीम इथे पकडला गेला आणि फलंदाज जीवन गोपाले आउट. मित्रांनो धीरज भोईरनं या मॅच मध्ये फायपर कंप्लीट केलेला आहे. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. 5 विकेट्स असे बरेच किस्से बरेच पराक्रम या अगोदरच्या स्पर्धेमध्ये त्याने केलेले आहेत. नवीन फलंदाज आता बॅटिंग साठी चेतक पाटील. आयसीसी चॅम्पियन ट्रॉफी मध्ये पुनरागमन करत असताना भारतीय टीमचा मोहम्मद सामीनं बांगलादेशच्या पहिल्याच मॅच मध्ये 5 विकेट घेतले होते. 5 वर कंप्लीट केला होता. इथेही 5 वर कंप्लीट केलेला आहे धीरज भोईरनं. 5 विकेट हॉल. टीमची धावसंख्या 36. सहा गडी बाद 36. इथे सुद्धा बॅटची लिडिंग एज लागल्यानंतर फलंदाज आता चेतक पाटील शून्यावरती आउट. आणखीन एक विकेट. 6 विकेट घेतलेले आहेत. मित्रांनो धीरज भोईरची बॉलिंग तुम्हाला आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या द्यायला पाहिजे धीरज भोईर साठी. 6 विकेट घेतलेले आहेत. वेल बॉल धीरज. सुपली सोन्या सात धाबा खर्च करत असताना 6 विकेट्स त्यानं प्राप्त केलेले आहेत. नवीन फलंदाज आता मैदानामध्ये बॅटिंग साठी चेतन. 7 विकेट्स गमावलेले आहेत. बॉलिंग साठी लास्ट ओव्हर मध्ये डेथ ओव्हर मध्ये भावेश. पहिलाच बॉल बिगिट करण्याचा प्रयत्न. तिथे क्षेत्ररक्षक नाहीये. नो मॅन लँड मध्ये पोडलाय. स्वतः बॉलर धावतोय. तोपर्यंत 2 धाबे ते मिळत आहेत हितेश म्हात्रेला आणि या 2 रनच्या मदतीने आता टीमची धावसंख्या बराच वेळानंतर स्कोरबोर्ड आता हलतोय. टीमची धावसंख्या 38. अजूनही उर्वरित 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 5 चेंडू मध्ये 10-12 धावा आल्या तर एक चांगलं टार्गेट सेट होईल. कोपरखेडने टीमच्या दृष्टिकोनातून धाबाच नाही आहेत. पहिल्या ओव्हर मध्ये सुरुवात चांगली केली. 19 धावा काढल्या होत्या. त्यानंतर कुठलाही फलंदाज असरदार ठरला नाहीये. एखादी पार्टनरशिप चांगली बिल्ड झाली नाहीये. आणि दुसरं कारण म्हणजेच रेग्युलर इंटरव्हल मध्ये विकेट्स सातत्यानं प्रत्येक ओव्हर मध्ये 1-2 विकेट्स तरी गमावलेले आहेत. त्याचा परिणाम सुनीता पाटील स्मृती कोपरखेडने टीम वरती झालाय. धावाच नाही आहेत. 38 धावा. 38 लॉस ऑफ 7 विकेट्स.
फुलर लाईनचा बॉल फ्लिक ऑफ द रिस्ट. वा 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 बॉल सीमा पार षटकार. नंतर आता हितेश मात्रे मनामनात कुजबूज करत असेल की हे संगीत माझ्यासाठी आता सूट होतोय, असं मनामध्ये कुजबूज असेल. 6 रन आलेत. काय फटका, फ्लिक ऑफ द रिस्ट, मनकटी फटका, सिक्सर. दुसरा बॉल कमी गतीने फिंगर्स रोल कडे होते, ऑफ कटर करण्याचा प्रयत्न, परंतु बॅटचा चेहरा लवकर क्लोज झाला हितेश मात्रेचा, त्यामुळे बीट होऊन विकेट किपरच्या हातामध्ये बॉल विसावला जातोय. इथे डॉट बॉल. टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड डबल 4, 44 धावा. शेवटचे 2 बॉल शिल्लक. टीमची धावसंख्या 44. ओहो, बॅकफुटला जाऊन पूल करायचा होता, परंतु वेग जास्त होता. इथे रनआउटची संधी आहे, डिरेक्ट हिट केला नाहीये, सोडून दिलाय, कारण बॅकअप नाहीये. विशाल भरपूर लांब होते लॉंग ऑन रिजन मध्ये, त्यामुळे कुठलाही तयारी दाखवली नाहीये भावेशनं. ही चांगली बाब असते क्रिकेटसाठी. तुम्ही बॅकअप नाहीये त्यामुळेच डायरेक्ट हिट तुम्ही करू शकत नाहीये, कारण तुमच्या टीमला तोटा होईल, रन्स जातील विनाकारण. शेवटचा बॉल कमी गतीने इथेही उडवलाय हितेश मात्रेच्या बॅट मधून, बॉल सीमा पार, सिक्सर. धावा झालेल्या आहेत 5 षटकांमध्ये. 7 गडी बाद 50 आणि 51 धावांचं लक्ष्य या मॅच मध्ये ठेवण्यात आलेलं आहे. वाशी इंडियन्स मच्छिंद्र स्मृती धाराबे टीमच्या समोर 51 टू विन. ऐकूया चांगलं संगीत. तुम्ही पाहताय VN ग्रुप आयोजित नाईक चषक या भव्य आणि दिव्य स्पर्धेचं आयोजन तुम्ही पाहताय. क्रिकेटचा महासंग्राम. VN ग्रुपचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं आयोजन. आदिश आगसकर, अक्षय मात्रे हे प्रमुख आयोजक आहेत आणि त्यांचा संपूर्ण मित्र परिवार यांच्या संकल्पनेतून ही साकारलेली स्पर्धा तुम्ही पाहताय. आज या स्पर्धेतला दुसरा दिवस आणि खूप चांगलं टायटल या स्पर्धेनं आबादी ठेवलेलं आहे, नाईक चषक. आज नाईक कुटुंब तुम्ही पाहताय, संपूर्ण नाईक कुटुंब आपल्या भूमिपुत्र क्रीडांगणावरती त्यांचे फ्लेक्स लावलेले आहेत. आणि मी अभिषेक म्हात्रेचं कौतुक करेन, जे इस डेकोरेटरचे सजावट आहेत. काय सजावट केलेली आहे स्पर्धेमध्ये, जे फ्रेमिंग केलेले आहे, बॉक्स फ्रेमिंग, त्याच्यामध्ये जे फ्लेक्स लावलेत. एका बाजूला आपल्या महाराष्ट्र राज्याचे वन मंत्री
पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री आणि ठाणे जिल्ह्याचे संपर्क मंत्री लोकनेते आदरणीय श्री गणेश नाईक साहेबांचा फ्लेक्स त्याच्या बाजूला जर आपण नजर मारली तर ठाणे जिल्ह्याचे माजी खासदार डॉक्टर संजीवजी नाईक साहेबांचा फ्लेक्स दिसतोय. त्याच्या बाजूला आणखीन आपण गेलो तर नवी मुंबई महानगरपालिकेचे माजी महापौर सागरजी नाईक यांचा फ्लेक्स तुम्हाला पाहायला मिळतोय. आणखीन बाजूला गेलो तर युवा नेते संकल्प नाईक यांचा फ्लेक्स तुम्हाला पाहायला मिळतोय. त्याच्यानंतर उजव्या बाजूला साहेबांच्या फ्लेक्स नंतर मात्र ऐरोली विधानसभा मतदारसंघाचे प्रथम आमदार संदीपजी नाईक साहेब ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा आपण संपन्न केला तो फ्लेक्स आपल्याला पाहायला मिळतोय. त्यानंतर अजून बाजूला गेलो तर युवा नेते वैभवजी नाईक साहेबांचा फ्लेक्स आणि त्याच्या बाजूला या स्पर्धेचे सपोर्टर ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला खूप चांगलं सहकार्य करण्यात आलेलं आहे असे आमचे मित्र स्वप्नील नाईक लालू यांचा फ्लेक्स दिसतोय. खूप चांगली स्पर्धा तुम्ही पाहताय. जाऊया बॅक टू द क्रिकेट. लक्ष 51 धाबांचा आणि 51 धाबांच्या लक्ष्याचा आता पाठलाग करण्यासाठी वाशी इंडियन्स मच्छिंद्र स्फूर्ती धारावे टीमची सलामीची जोडी भावेश नाईक आणि विशाल भोईर. पहिला बॉल रितेशचा. पहिलाच बॉल ऑन साइडला शपल होऊन ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न बॅटला लागल्यानंतर पॅडला लागलाय त्यामुळे इथे धाव घेण्याचा कुठलाही प्रश्न नाहीये. खूप चांगली गोलंदाजी. पहिला बॉल डॉट आलाय. 10.2 या धावगतीने धाबांचा पाठलाग करायचा आहे. टार्गेट चांगला आहे. या क्रीडांगणाचा इतिहास जर पाहिलं तर घरच्या मैदानावर सुनीता पाटील स्मृती कोपरकेने टीम आता खेळतोय. धाबांचं रक्षण करण्यासाठी मैदानामध्ये उतरलेले आहे. दुसरा बॉल बॅकफुटला जाऊन टॅप करायचा होता बॉलर ओव्हर द हेड परंतु इथे मिडॉनला चांगली फिल्डिंग. इथे सुद्धा हवेणार नाहीये. सुरुवातीचे 2 बॉल अगदी चांगल्या टप्प्यावरती टाकलेत रितेशनं. रिदम चांगली आहे. फलंदाजाच्या मुवमेंट वरती खूप चांगली डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळते. कुठलाही रूम दिला नाहीये या 2 बॉल मध्ये भावेश नाईकला. भावेश नाईक बॅटिंग साठी माईकपुटला जाऊन पुल केलाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे आणि तिथे खराब फिल्डिंग तर खराब आहे परंतु त्यानंतर मात्र बॉलला अगदी लपेटलाय आतमध्ये रगडलाय त्यामुळे ते 3 धावा मिळत आहेत. 3 रन आपलं खातं उघडलं भावेशनं आणि या 3 रनच्या मदतीने आता संघाचा श्री गणेशा झालाय. टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड ते 3 लक्ष्य आहे 51 रनचं. पहिले सुरुवातीचे 2 बॉल रितेशनं चांगले टाकले त्यानंतर 2 बॉलच्या तुलनेनं हा बॉल रितेशचा थोडासा शॉर्ट होता. बॅकफुटला जाऊन हा पाम जॅक करण्याचा प्रयत्न तिथे 3 धावा वसूल केलेत. पुन्हा एकदा तसाच प्रयत्न पडल्यानंतर थोडासा हलकासा ऑफ कटर आतमध्ये आला बॉल तिथे सिंगल प्राप्त झाली. विशाल भोईरला सिंगलनं आपलं खातं उघडलंय आणि या सिंगल बरोबर टीमची धावसंख्या आता स्कोर बोर्ड ते 4. एबाना 4 बॉलचा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 4. पॉवर प्लेचं पहिलं षटक टाकत असताना रितेश चांगली रिदम आहे. बॉलिंग चांगली करतोय. इथे पहा गतीमध्ये परिवर्तन. बॅटची कडा घेतली. फाईन लेगचा क्षेत्ररक्षक धावतोय. खूप चांगली फिल्डिंग. तोपर्यंत 2 धावा इथे मिळत आहेत भावेश नाईकला आणि या 2 रनच्या मदतीने आता टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड ते रन झालेले आहे 6. 6 रन. भावेश नाईक ज्यानं पहिली कार मॅन ऑफ द सिरीज ची जिंकली तोच खेळाडू मैदानामध्ये. ओहो स्विच इट. चांगला प्रयत्न आणि चांगला फटका. बॉल थर्डमॅन बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 4 रन. भावेश नाईकच्या बॅटमधून चौकार.
संपल्यास सुरुवात चांगली झाली आहे. जी सरासरी गाठायची होती ती सरासरी राखायची होती ती राखली. 10.2 म्हणजे 10 वाजले स्कोरबोर्ड होती पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 10. हे संपूर्ण नाईक कुटुंब तुम्ही पाहताय. आणि म्हटलं एखादा सांगायचं झालं तर नाईक कुटुंबानं आज नवी मुंबई शहराला नवी मुंबई शहराला अगदी वेगळी ओळख या नाईक कुटुंबानं दिलेली आहे. उद्यानांचं शहर, फ्लेमिंगो शहर, रोहित पक्षाचं शहर, अशी अनेक नावं आज नवी मुंबई शहराला दिलेली आहेत. आणि भारताच्या नकाशामध्ये आता ठळकपणे आपलं नवी मुंबई शहर आणि या नवी मुंबई शहराची नोंद झालेली आहे. याचं संपूर्ण श्रेय मी नाईक कुटुंबाला देईन. जाऊया बॅक टू द क्रिकेट. ओव्हर नंबर 2 मध्ये आता अजय आलाय बॉलिंग साठी. बॅकफुटला जाऊन स्क्वेअर केलाय. खूप चांगला फटका. बॅकड ऑफ स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक नाहीये. बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. चौकार विशालच्या बॅटमधून. अशी गोलंदाजी चालणार नाही. अजय टाक भरपूर शॉर्ट बॉलचा वापर. स्विच हिटचा प्रयत्न. बॉल चालला थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या पलीकडे. विशालच्या भुईरच्या बॅट मधून आणखीन एक चौकार. तुमच्याकडे सेव्हिंग्स कमी आहे आणि अशी गोलंदाजी तुम्ही कराल तर मात्र तुमच्या टीमसाठी आता कठीणच जाईल. हा सामना आता सोपा राहिलेला नाहीये असंच म्हणावं लागेल. कारण टार्गेट छोटा आहे 51 धाबांचा. आणि अशी गोलंदाजी तुम्ही कराल तर आणखीन समस्या, आणखीन अडचणी या मॅच मध्ये वाढतील. सुनीता पाटील, स्मृती कोपरकरने टीमच्या. ओ बॉल चांगला आहे. रॉंग वन. काय गोलंदाजी आहे. असं वाटलं होतं की लेग कटर टाकला म्हणून पडल्यानंतर आतमध्ये आलाय. आणि हीच तर काशीचा अजय टाकची. पूर्वीचा अजय टाक जेव्हा गोलंदाजी करायचा अशीच गोलंदाजी आपल्याला बघायला मिळायची. टीमची धावसंख्या स्कोरबोर्डवरती 18. इथे सुद्धा शपलोन ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. इथेही प्रयत्न फसलाय. बीट करून चालला सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉल. आता चांगलं कमबॅक होतोय अजय टाकचा. चांगली गोलंदाजी. पहिले 2 बॉल त्याच्यानंतर हे 2 बॉल तुलना केली तर बरंच सांगासारखं आहे. नो बॉलचा इशारा. बॅकफुटला जाऊन इनफिल्डच्या वरून पॉइंट बाउंड्री लाईनच्या पलीकडे बॉल चाललाय. चौकार आणि नो बॉल. विशालच्या बॅट मधून चौकार म्हणजे पंचक मिळेल. टीमची धावसंख्या 23. धीरज बोराला बॅटिंग साठी. ज्याने या मॅच मध्ये 6 विकेट घेतल्या मित्रांनो. 7 रन देत असताना असे बरेच कमी खेळाडू आहेत नवी मुंबई टेनिस बॉल क्रिकेटमध्ये की अशा फिगर्स त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतात. त्याच्यापैकी हा एकमेव असा खेळाडू धीरज भोईर जो बॅटिंग चांगली करतो, गोलंदाजी चांगली करतो, फिल्डिंग मध्ये एफर्ट्स देतो. आणि अशा खेळाडूंची गरज आहे टेनिस बॉल क्रिकेटला. तोच बॅटिंग साठी आलाय. टीमची धावसंख्या स्कोरबोर्ड 27. पहिलाच बॉल हेलिकॉप्टर पद्धतीने उडवला परंतु लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक आता बॉलच्या ब्रेक झालाय का नाहीये. पकडला रितेश आणि फलंदाज धीरज भोईर आता शून्यावरती बाद. आणखीन एक विकेटचं पतन झालंय. धक्का क्रमांक 2. वाशी इंडियन्स मच्छिंद्र स्मृती धारावी टीमला 2 गडी बाद. टीमची धाव
बॅकफुटला जाऊन कट केला बॉल, दिशा दिली पॉइंटला, 1 रन प्राप्त झालेले आहे सचिनच्या बॅट मधून आणि या सिंगलनं खातं उघडलंय. संघाची धावसंख्या तर सिंगलनं टीमची धावसंख्या 30 म्हणजे अजूनही 21 धावांची गरज आहे या मॅच मध्ये. इथून पलटवार होऊ शकतो जर विकेट्स रेग्युलर इंटरव्हल मध्ये आल्या, जशा पहिल्या इनिंग मध्ये सुनीता पाटील, स्मृती कोपरकरने टीमच्या आल्या होत्या, तशीच कामगिरी आता करावी लागेल या टीमला, तरच मॅच मध्ये कमबॅक होईल. यावेळेस पहा फटका चांगला आहे, परंतु इलिव्हेशन सुद्धा चांगलं प्राप्त झालंय. क्षेत्ररक्षक होता जीवन गोपाल, त्याच्या डोक्यावरून बॉल फ्लाय झालाय, बॉल सीमा पार. भावेश नाईकच्या बॅट मधून येतोय हा खणखणीत षटका. सिंगल मिळते सचिन नाईकला आणि सिंगलच्या मदतीने आता टीमची धावसंख्या स्कोर बुडते 43 म्हणजे आता 11 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि इथून धावा करायच्यात 8. 11 चेंडूने 8 धावांची आवश्यकता आहे. यावेळेस पास विकेटचा प्रयत्न, फ्लाय स्लिपच्या दरम्यान खूप चांगली फिल्डिंग, अजिंक्यने पायाने बॉल अडवलाय. तोपर्यंत सिंगल मात्र कंप्लीट झाली आणि सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या आता 44, फक्त 7 रनची गरज आहे. ओहो रॉंग वन टाकला होता, इथे रनआउटची संधी आहे, डायरेक्ट हिट. तिथे जर फेकला असता तर कदाचित सचिन नाईक रनआउट भेटला असता, परंतु चुकीच्या एंडला थ्रो आली. इथून सुद्धा पलटवार झाला असता या मॅच मध्ये. गौरवनं चूक केली, तिथे सिंगल आली. सिंगल आता टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड आतापर्यंत 45 म्हणजे अजूनही 6 रनची गरज आहे, 6 धावांची आवश्यकता. ऑफ कटर टाकलाय, खूप चांगला फटका आणि तिथे खराब फिल्डिंग चेतनच्या माध्यमातून, बॉल सीमा पार. चौकार येतोय म्हणजेच 2 धावांची आवश्यकता आहे. सामना आता सोपा झालाय. चला टॉस साठी गोठवली टीम, आपण स्वागत कक्षामध्ये यायचं आहे. गोठवली टीमचा कॅप्टन, आपण टॉस साठी लगेचच या, वेळ दडवू नका. दोन धावांची आवश्यकता. ओहो हुक केला बॉलला, विजय षटकार येतो भावेश नाईकच्या बॅट मधून आणि हा सामना मात्र जिंकलाय 8 गडी राखून वासी इंडियन्स मच्छिंद्र स्मृती धारावे टीमनं. वेल प्लेट, अभिनंदन टीम. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच नो डाऊट ज्यानं 7 धावा खर्च केल्या, 6 विकेट्स घेण्याचा विश्वविक्रम भीम पराक्रम या मॅच मध्ये केलेला आहे, तो ठरला या मॅचचा सामनावीर धीरज भोईर, मिस्टर 360. त्यानंतर कोपरकरने टीम, सुनीता पाटील, स्मृती कोपरकरने आपला सन्मान चिन्ह घेण्यासाठी आपण स्वागत कक्षामध्ये यायचं. आणि दोन्ही टीमचे कॅप्टन सचिन नाईक आणि गोटोली टीमचा कॅप्टन, आपण टॉस साठी लगेच जायचं आहे. टॉस होईल तशी मॅचला सुरुवात होईल, आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये करतोय परिवर्तन. या ऐकूया आमचे सहकारी समालोचक मित्र रवी पाटील यांना. धन्यवाद.